नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये माधवी आणि सागर, इंद्रा आणि त्याचबरोबर स्वातीची कशा प्रकारे वाट लावतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण ते शेवटपर्यंत पाहूया. पण त्याआधी सविस्तर आपण पाहून घेऊया की एक सारांश की नक्की काय होतंय, कशामुळे इंद्रा आणि स्वातीला माधवी एवढी वाईट बोलत आहे, त्याचबरोबर सागर ही त्यांना कशी अद्दल घडवत आहे, त्याचबरोबर मुक्ताने असं काय केलेलं आहे ज्यामुळं इंद्रा आणि स्वातीला जाऊन मुक्ताच्या पायावरती नाक घासायला लागतं, पण तरीही माधवी मुक्ताला कोळींच्या घरी पाठवण्यासाठी तयार होत नाही आणि कोर्टाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला काही देणं घेणं नाही, अशा प्रकारे माधवी त्याचबरोबर पुरू दोघंही बोलतात. पण या सगळ्यामध्ये सागर ही माधवीची कशी साथ देतो, माधवीला सांगतो की जोपर्यंत इंद्रा आणि स्वाती या दोघींनाही मुक्ता ही सून आहे आणि तिच्यावर केलेले आरोप खोटे आहेत या गोष्टीची जाणीव होत नाही, त्यासाठी त्या मुक्ताची येऊन माफी मागत नाहीत, तोपर्यंत तुम्ही मुक्ताला आमच्या घरी पाठवायचं नाही, असं सागरने माधवी आणि पुरूला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर सागरने इकडे मुक्ताला निर्दोष म्हणजे तिचा काहीही दोष नाही हे दाखवून देण्यासाठी पुरावे शोधत आणलेले असतात आणि त्यामध्ये कार्तिक हा पूर्णपणे अडकत चाललेला असतो. तर हे सगळं सागर कशा प्रकारे घडवून आणतो, त्याचबरोबर कोर्टाचे जज साहेब घरी आल्यानंतर ते काय डिसिजन घेतात, यामध्ये सावनी स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण मुक्ता तिची कशी वाट लावते, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत इकडे कार्तिकने सावनीला फोन करून सांगितलेलं असतं की मुक्ताला आता तिच्या घरी हाकलून दिलेला आहे, म्हणजेच इंद्राईने मम्मींनी तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. हे सर्व आता कार्तिक इकडे सावनीला जाऊन सांगतो. सावनीला या सगळ्या गोष्टींचं खूपच छान वाटत असतं. तिचं असं म्हणणं असतं की हे जे काय झालेलं आहे हे सगळं चांगलं झालेलं आहे आणि आता पुढचं काम तुला करायचं आहे ते म्हणजे सईची कस्टडी माझ्याकडे मिळाली पाहिजे. तर इकडे कार्तिकचं असं म्हणणं असतं की आता माझे पैसे मला मिळाले पाहिजेत आणि मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं कामही केलेलं आहे. तर त्यावरती सावनी त्याला सांगते की आता काही करून एकदा का सईची कस्टडी माझ्याकडे आली की मग मी तुला त्याच्या दुप्पट पैसे देईल, आपले जेवढे ठरलेले होते त्याच्या. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनी मुक्ताकडे येते, मुक्ताला बोलते, तेव्हा मुक्ता तिची चांगलीच लायकी काढते आणि सांगते की तुम्ही माझी काळजी करायची काही गरज नाही, आत्ताच्या आत्ता स्वतःच्या पायाने जाताय का तुम्हाला धक्के मारत इथून हकलून देऊ, अशा भाषेमध्ये मुक्ता ही सावनीला बोललेली असते. त्यामुळं आता सावनीला राग आलेला असतो. सावनी ही जज साहेबांकडे कोर्टात पुन्हा एकदा अर्ज दाखल करते आणि सांगते की ज्या मुक्ता कोळीसाठी माझी मुलगी कोळींच्या घरात राहत आहे, तिने त्या घरात गेलेली आहे, सईची कस्टडी ही सागरकडे गेलेली आहे, त्या मुक्ता कोळीने ते घर सोडलेलं आहे, ती त्या घरात राहत नाही, तर माझ्या मुलीला पण तिथे राहता येणार नाही, तिची कस्टडी तुम्ही सागर कोळीकडे देऊ शकत नाही, अशा भाषेमध्ये ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जज साहेब हे स्वतः कोळींच्या घरी येतात आणि तिथे ते सांगतात की मला मुक्ता कोळींनाच भेटायचं आहे. त्यावरती मुक्ता तिथं अचानक येते आणि सांगते की मी सगळ्यांसाठी श्रीखंडपुरी आणलेली आहे, आईनं ती पाठवलेली आहे. आणि हे जेव्हा मुक्ता सगळ्यांना सांगते तेव्हा तिथे जज साहेबांनाही धक्का बसतो, कारण सावनीने तर सांगितलेलं असतं की ही तर राहत नाही, मग अचानक ही कशी काय आली, हा प्रश्न जज साहेबांनाही पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे माधवी आणि पुरू येतात. जज साहेब मात्र जाताना तिथे सांगतात की काहीही झालं तरी मी वारंवार चेकिंग करण्यासाठी येणार आहे, तुम्हाला मी आधीही सांगितलेलं होतं की तुमच्या घरामध्ये जी सईची कस्टडी दिलेली आहे ते चेक करण्यासाठी कोर्टाकडून माणसं पाठवली जाते, त्याची तुम्हाला कसलीही पूर्वकल्पना दिली जाणार नाही, तुम्हाला डिरेक्टली इथं व्हिजिटसाठी माणसं आल्यानंतरच समजलं जाईल, त्यामुळं तुमच्यात काही वाद असतील काही असेल तर ते मिटलेले असले पाहिजेत, या भाषेमध्ये जज बोलतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता जज साहेब तिथून निघून जातात आणि ते जाताना एवढंही सांगून जातात की यानंतरही ते पुन्हा 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये कधीही चेकिंगला येणार आहेत. आता मात्र इंद्राला धक्का बसतो, कारण जज साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं जर मुक्ता कोळी या घरात राहत नसतील तर सईची कस्टडी या घरात राहणार नाही, सईची कस्टडी ही तिच्या आईकडे दिली जाईल, कारण सागर कोळी यांचं त्यांच्या मुलांशी असलेलं बिहेवियर हे पूर्णपणे चुकीचं आहे.
या भाषेमध्ये जज साहेब बोलून जातात. आता पुरू आणि माधवी तिथे लगेचच मुक्ताच्या पाठोपाठ आलेले असतात. ते पाहतात की मुक्ता ही कशासाठी इथं आलेली आहे आणि मग ते लगेचच मुक्ताला म्हणतात, तू कशी बनलेली आहेस, कोणत्या मातीची बनलेली आहेस, या माणसांनी तुझ्यावरती इतके घाणेरडे आरोप केले तरीही तू त्यांना वाचवायला पुन्हा या घरी आलेली आहे. एवढंच नाही तर श्रीखंडपुरी घेऊन येऊन त्या जज साहेबांच्या पुढं तू त्यांना दाखवून दिलं की तू या घरातल्यांसाठी काही काही करू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ता, मी तुला जन्म दिलेला आहे. या माणसाने तुझ्यावर वाटेल ते आरोप केलेले आहेत. मी हे सहन करणार नाही. काही झालं तरी तू माझी मुलगी आहे. माझ्या मुलीला जर त्रास होत असेल तर त्याबद्दल मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. तिच्या हक्कासाठी मी लढायला तयार आहे. मुक्ता म्हणते, अगं सई माझी मुलगी आहे. तर इथे लगेचच माधवी म्हणते, ते काही का असेना पण तुझा मी आता पुन्हा बळी देऊ देणार नाही. आणि इकडे मुक्ताला घेऊन ती निघून जाते आणि सांगते की पुन्हा या घरात तू यायचं नाही. त्यानंतर आता इंद्रा स्वाती यांना धक्का बसलेला असतो. आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्यानंतर मग इंद्रा रडायला लागलेली असते. सागर म्हणतो की मला काय सांगायचं नाही, मी आता जाऊन मुक्ताची माफी वगैरे मागणार नाही किंवा तिला म्हणणार नाही की तू या घरात पुन्हा ये म्हणून, कारण चूक तुम्ही केलेली आहे, आरोप तुम्ही केलेले होते, त्यामुळं आता शिक्षा पण तुम्हालाच भोगावी लागणार आहे. आता इंद्रा त्याचबरोबर स्वाती या दोघीही मुक्ताला बोलवण्यासाठी जातात. पण त्याच्या आधी सागरने तिथं जाऊन सांगितलेलं असतं, जोपर्यंत त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव होत नाही तोपर्यंत मुक्ताला या घरी पाठवायचं नाही. कारण त्यांना कळलं पाहिजे की त्यांनी मुक्तावर केलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे आहेत. या भाषेमध्ये सागरने सांगितलेलं असतं. तेव्हा माधवीला प्रश्न पडतो, हा सागर नक्की काय करतोय, सागरच्या मनात नक्की काय आहे, त्याला मुक्ताबद्दल खरंच काय वाटतंय का तो चुकीचा आहे, असे अनेक प्रश्न माधवीच्या डोक्यात असतात. इकडे इंद्रा येऊन हात जोडत असते. ती म्हणत असते, मुक्ता चल तू, मुक्ता चल. पण मुक्ता जायला निघते पण माधवी पुरू मात्र थांबवतात आणि म्हणतात की नाही मुक्ता, तू कुठेही जायचं नाहीस. आणि माधवी ठणकावून इंद्राला सांगते की काहीही झालं तर मी माझ्या मुलीला त्या घरात पाठवणार नाही. तेव्हा मात्र इंद्रा आणि स्वातीला धक्का बसतो. आणि आता सागरनेही सांगितलेलं असतं की फक्त सहीसाठी असं जर ते म्हणत असतील तर मुक्ता तुम्ही यायचं नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे, कारण त्या तुमच्याशी जे वागलेले आहेत ते चुकीचं आहे. आणि आता माधवीने तेवढंच ठरवलेलं असतं की जोपर्यंत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत मुक्ताला मी त्या घरात पाठवणार नाही. आता मुक्ता नक्की आईच्या विरोधात जाऊन पुन्हा कोळींच्या घरी राहायला येईल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.